dear students, ready? Okay, today's spoken English topic is use of helping verbs in three types of sentences. Okay, which type of sentences we have studied today? Present tense, past tense, future tense, sentence structure we have studied. Yes or no? आता एखादी गोष्ट माझ्याकडे आहे हे सांगण्याकरता आपण वर्तमान काळात म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये कोणते हेल्पिंग वर्ब वापरतो? हॅव, हॅज. कोणते वापरतो? व्हेरी गुड. आता एखादी गोष्ट माझ्याकडे होती हे सांगण्याकरता आपण भूतकाळात म्हणजेच पास्ट टेन्स मध्ये कोणता हेल्पिंग वर्ब वापरतो? हॅव. कोणता वापरतो? आणि एखादी गोष्ट भविष्यात माझ्याकडे असेल, भविष्य म्हणजे काय? फ्युचर टेन्स. समजलं? भविष्यात एखादी गोष्ट माझ्याकडे असेल हे सांगण्याकरता आपण कोणता हेल्पिंग वर्ब वापरतो? ऑल ऑफ यू डू ऍक्शन. विल हॅव. Understood? Now, what we are all supposed to do? You have to use 7 pronouns with that helping verbs and do it with action. आता प्रेझेंट टेन्स मध्ये आपण ज्यावेळी एखादी गोष्ट माझ्याकडे आहे हे सांगण्याकरता 7 प्रोनाउन्स सोबत आपण जे हॅव हॅज लावतो ते आता सगळे ऍक्शन मध्ये करणार आहेत. मी बोलणार पहिले, देन अगेन यू आर गोइंग टू रिपीट आफ्टर मी. ओके, 1 2 3 स्टार्ट. आय हॅव. You have. We have. They have. He has. She has. It has. Very good, dear children. Now in past tense, which helping verb we are using? Past tense मध्ये आपण कुठला helping verb वापरतो? had. कोणता वापरतो? एखादी गोष्ट माझ्याकडे होती हे सांगण्याकरता आपण had चा वापर करतो. मग आता 7 प्रोनाउन्स सोबत had चा वापर करायचा आहे. had 7 प्रोनाउन्स ला hadच लागतो, तिथे दुसरा कुठलाही हेल्पिंग वर्ब चेंज केला जात नाही. ऑल ऑफ यू रिपीट विथ मी. 1 2 3 स्टार्ट. I had. You had. We had. They had. He had. She had. It had. व्हेरी गुड. आणि भविष्य काळात एखादी गोष्ट माझ्याकडे, तुमच्याकडे, त्यांच्याकडे, तिच्याकडे, हिच्याकडे असेल हे सांगण्याकरता आपण कुठला हेल्पिंग वर्ब वापरतो? विल हॅव. कुठला वापरतो? 7 प्रोनाउन सोबत विल हॅवच लागतो, दुसरा कुठलाही हेल्पिंग वर्ब तिथे वापरला जात नाही. 1 2 3 स्टार्ट. आय विल हॅव. You will have. We will have. They will have. He will have. She will have. It will have. सर्वांना समजलं? आपण हॅव हॅज, हॅड आणि विल हॅव हे कधी वापरतो? जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्याकडे असेल, होती किंवा भविष्यात असेल हे सांगण्याकरता आपण ह्या हेल्पिंग वर्ब्सचा वापर करतो. हे जे सेंटेन्स स्ट्रक्चर्स वी विल स्टडी टुमॉरो. ओके माय डिअर स्टुडंट्स, क्लॅप हँड्स फॉर योरसेल्फ.